नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आज एक नवीन सिरीजला सुरुवात करतोय. सिरीजचं नाव आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास या सिरीजमधील पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव काय आपण पाहूया. टॉपिकचं नाव आहे भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची स्थापना. बघा, भारतामध्ये ब्रिटिश राजवटीची स्थापना जर पाहायला गेली तर तिची सुरुवात होते तुमच्या कर्नाटक युद्धामध्ये, जिथं कर्नाटकमध्ये फ्रेंच आणि इंग्रजांविरुद्ध जी लढाई झाली आणि त्या लढाईनंतर लढाईच्या दरम्यानच इंग्रजांच्या लक्षात आलं की भारतामध्ये सत्तेची किल्ली ही दक्षिण भारतामध्ये नाही तर ती तुमच्या कुठं बंगालमध्ये दडलेली आहे. मग त्यांनी काय केलं, स्वतःचं जे ऑपरेशन्स आहेत, जे कामगिरी आहे ती सर्व शिफ्ट केलेली आहे तुमच्या पश्चिम बंगालमध्ये आणि तिथून त्यांनी हळूहळू सर्व भारत कॅप्चर करायला सुरुवात केलेली आहे. आता आपला जो अभ्यासाचा विषय आहे हा महाराष्ट्राचा इतिहास असल्यामुळे आपण कर्नाटकचं युद्ध, कर्नाटकमधलं फ्रेंच इंग्रज युद्ध किंवा बंगालमधल्या नवाबांविरुद्धचं जे युद्ध आहे त्या गोष्टी आपण पाहणार नाहीत. आपल्याला पाहायचं आहे की महाराष्ट्राच्या अँगलमध्ये इंग्रजांची काय भूमिका होती आणि आपल्याला त्या अंतर्गत पाहायची ते एकूण 3 युद्ध जे इंग्रज आणि मराठा साम्राज्यामध्ये त्या काळामध्ये घडले होते. तर आपण सुरुवात करूया. बघा, आता आपल्याला इंग्रज आणि मराठा यामधील युद्धाची सुरुवात पाहण्याच्या आधी आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. त्या पार्श्वभूमीच्या अँगलमधून आपण पहिली स्लाइड पाहतोय. बघा काय म्हटलंय, इंग्रजांचं भारतामध्ये आगमन. त्यातला 2 नाव आहेत आपल्याला इथं. बघा, जॉन मिल्टन हॉल आणि कॅप्टन विल्यम हॉकिन्स, या 2 व्यक्तींविषयी आपल्याला काय करायचे, माहिती पाहिजे आहे. बघा काय आहे, बघा जॉन मिल्टन हॉल आहे, हा व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं, जॉन मिल्टन हॉल. भूमार्गाने भारतात आला होता. कधी, वर्ष लक्षात ठेवा, हे 1599 मध्ये आला होता. आणि काय झाले, 1599 मध्ये तो माघारी गेलाय. म्हणजे कुठे गेलाय, त्याच्या इंग्लंड या देशामध्ये गेल्यानंतर त्याने तिथं एक कंपनी स्थापन केली, तिचं नाव आहे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जॉन मिल्टन हॉल यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्यामुळे ते कंपनीला सुरुवातीच्या काळामध्ये काय म्हटलं जायचं, जॉन कंपनी. बघा, भारतामध्ये फक्त इंग्रज व्यापारी आले नव्हते, तर ते डच, फ्रेंच, पोर्तुगीज असे भरपूर व्यापारी आले होते आणि प्रत्येकाने आपली एक स्वतःची कंपनी स्थापन केली होती. ज्यावेळेस आपण इंग्लिश म्हणतो तेव्हा इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी स्थापन केलेली असते आणि जनरली आपण तिला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, कारण कालांतराने काय झालं होतं, बाकीचे जे प्रतिस्पर्धी होते ते स्पर्धेमधनं बाहेर पडले होते आणि फक्त इंग्रजांचंच वर्चस्व निर्माण झालं होतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो त्यावेळेस आपल्याला त्यामधून इंग्लिश ईस्ट इंडिया हा कंपनी हा शब्द लक्षात घ्यायचा आहे, तिथे जरी मेन्शन नसले तरी. बघा, बाकी कोणती होती तुमची, फ्रेंच सुद्धा होती, त्यानंतर डच होती, ओके, त्यानंतर पोर्तुगीजांची सुद्धा होती. ह्या 3 कंपन्या होत्या, पण त्यांचा हळूहळू वर्चस्व कमी झाले. त्यामुळं काय झालं की शेवटी इंग्रजांची राहिली, त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी हे नाव झालेलं आहे. आपण नाव बघितलं जॉन कंपनी. आता माघारी गेल्यानंतर त्यांनी स्थापन केली आणि त्यांना एक परवानगी मिळालेली आहे. परवानगी कधी मिळाली, बघा, परवानगीची तारीख लक्षात ठेवायची, 31 डिसेंबर 1600. या दिवशी काय झालं होतं, राणी एलिझाबेथने पूर्वेशी व्यापार करण्याची परवानगी दिली होती. आता राणी एलिझाबेथ ज्यावेळेस म्हणतो ती ही राणी एलिझाबेथ फर्स्ट होती. आता 2022च्या एंडिंग मध्ये, 2022 मध्ये जिचा मृत्यू झालाय ती राणी दुसरी होती, एलिझाबेथ सेकंड होती. ही जी राणी आहे जिने परवानगी दिलेली आहे तिला आपण राणी एलिझाबेथ म्हणतो, तीच एलिझाबेथ फर्स्ट होती. तिने काय केलंय बघा, ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील ब्रिटनचा व्यापार करणारी अधिकृत संस्था बनली. म्हणजे तोपर्यंत काय होत होतं, अनेक व्यापारी काय करायचे, वैयक्तिक पातळीवर येऊन व्यापार करायचे, पण ह्या ज्या परवानगी मार्फत काय झाले, ईस्ट इंडिया कंपनीला अधिकृत संस्था म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आता बघा पुढचं काय आहे, आता व्यापार करायचं म्हणल्यानंतर आपल्याला इथं वखार म्हणजे स्टोरेज गोडाऊन बांधणं गरजेचं आहे, त्याला आपण वखार म्हणतो मराठीमध्ये. ती पहिली स्थापन केलेली इंग्रजांनी कुठं, मछलीपट्टणम मध्ये, वर्ष आहे 1611. बघा, पहिली जरी मछलीपट्टणम मध्ये झाली तरी त्याच्या आधी एक थोडा बॅकग्राऊंड आहे. बघा काय झालं होतं, कॅप्टन विल्यम हॉकिन्स आहे. आता ही झाली तुमची कंपनीची स्थापना. आता हे कॅप्टन विल्यम हॉकिन्सचं नाव आपल्याला का पाहायचंय, तर बघा हा भारतात आलेला पहिला इंग्रज प्रतिनिधी. म्हणजे पहिला इंग्रज प्रतिनिधी कशामुळे म्हणायचे, कारण विल्यम हॉकिन्स हा कोणाच्या अंतर्गत आला होता, हॉकिन्स आला होता तुमच्या जॉन कंपनी म्हणजेच तुमच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत आला होता. म्हणजे आतापर्यंत जे कोणी व्यापारी येत होते ते स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर येत होते, पण हा जो कॅप्टन विल्यम हॉकिन्स आला होता हा
तुमच्या ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आला होता, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, भारतात आलेला पहिला इंग्रज प्रतिनिधी असं म्हटलं जातं. आता विल्यम हॉकिन्स आला होता त्यावेळेस कोण होतं सत्तेवर बघा, दिल्लीच्या गादीवर होते बादशाह जहांगीर होते, आणि त्यांनी काय केलंय, सुरत येथे कंपनी वखार स्थापनेची काय केली होती, परवानगी मागितली होती. ही परवानगी भेटली सुद्धा, पण झालं काय की त्या काळामध्ये इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांमध्ये एक युद्ध झालं होतं, ते पाण्यावरचं युद्ध म्हणजे जहाजांमधलं युद्ध झालं होतं तुमच्या अरबी समुद्रामध्ये, आणि त्यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला. त्यामुळे जरी परवानगी भेटली असली सुरतमध्ये तुम्हाला कंपनीची वखार स्थापन करण्यासाठी, तरी इंग्रजांचा पराभव झाल्यामुळे त्यांनी काय ती वखार स्थापन केली नाही. म्हणून पहिली तुमची काय झालेली आहे, मछलीपट्टणमला झाली. पण मग कालांतराने काय झालं, पुन्हा एक युद्ध झालं, छोटं युद्ध होतं, लढाई म्हणतात युद्ध म्हणण्यापेक्षा. त्या लढाईमध्ये इंग्रजांनी काय केलंय, पोर्तुगीजांचा पराभव केलाय, आणि त्यानंतर त्यांनी काय केले, 1613 मध्ये सुरत येथे वखार स्थापन केली आहे. बरोबर. हा, आता बघा ह्यावर आपला प्रश्न काय होतो, जॉन मिल्टन हॉल कोण आहे ते व्यक्ती, जॉन कंपनी का म्हणतात हे, ही तारीखवर प्रश्न आलेला की कधी दिला होता. प्रश्नामध्ये चुकवायचं असेल तर राणी इलिझाबेथ सेकंड असं म्हणून टाकू शकतात, कारण आता चर्चेमध्ये राणी इलिझाबेथ सेकंड काय, तर कारण तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणून असा प्रश्न वाक्य आलं की 31 डिसेंबर 1600 रोजी राणी इलिझाबेथ द्वितीयने परवानगी दिली होती. द्वितीयने नाही, प्रथमने परवानगी दिली होती. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवायची, आणि इलिझाबेथ प्रथम होती. त्यानंतर पहिली मछलीपट्टणम आणि दुसरी सुरत. मग प्रश्न असा होऊ शकतो बघा, हा तुमचा कोणता आहे, पूर्व किनारा, हा पश्चिम किनारा. मग पूर्व किनाऱ्यावरची आणि पहिली तुमची मछलीपट्टणम, म्हणजे एकूण पहिली आणि पूर्वेकडची पहिली, पण पश्चिम किनाऱ्यावरची पहिली वखार. मग ही तुमची पश्चिम किनाऱ्यावरची पहिली वखार तुमची कोणती येते, सुरत येते. त्यामुळे प्रश्न असा आला तर पहिली कोणती होती, तुमची मछलीपट्टणमची 1611 मध्ये, आणि पूर्व किनाऱ्यावरची पहिली तुमची सुरतची होती. स्थापना वर्ष आहे 1613. तर आपण काय पाहिलं आतापर्यंत बघा, कसा इंग्रजांचा प्रवेश झालेला आहे तुमच्या महाराष्ट्राच्या संदर्भात, कारण सुरतला आपण बघितलं 1613ला त्यांची वखाराची स्थापना झाली. आता त्यानंतरचा खूप मोठा काळ आपल्याला सोडून द्यायचा आहे, आपल्याला डायरेक्ट पुढे यायचंय कुठं, 1775ला. 1775 वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला सुरत करारासाठी. पण त्या सुरत कराराच्या आधीची एक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायची, ती पार्श्वभूमी आहे 1760ची. 1760ला काय झालं होतं, 1760ला झालं होतं पानिपतचं तिसरं युद्ध, आणि त्या तिसऱ्या युद्धामध्ये झाला होता मराठ्यांचा पराभव. मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर त्यानंतर काय झालं होतं, मराठा साम्राज्याला जो मोठा धक्का पोहोचलाय, तो धक्क्यातून सावरण्यात मदत झाली होती एका व्यक्तीची. त्या व्यक्तीचं नाव होतं, कारण त्यानंतर पेशवेपदावर आले होते तुमचे माधवराव. माधवरावांनी काय केले, मराठा साम्राज्याची जी घडी विस्कटली होती, किंवा संपूर्ण भारतावर जो मराठ्यांचा दरारा होता, तो दरारा कमी झाला होता, तो दरारा पुन्हा स्थापन करण्यात यश मिळाले तुमच्या माधवरावांना. पण काय झाले, त्यांचे कालावधी जो कार्यकाळ होता तो अत्यंत कमी होता. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, अकाली मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा लहान भाऊ नारायणराव हे काय झाले, पेशवे झालेले आहेत. ओके, आता नारायणराव पेशवे झाले, पण माधवरावानंतर आपल्याला पेशवापद भेटावं अशी इच्छा होती रघुनाथरावांची. पण काय झाले, नारायणराव पेशवे झालेत, त्यामुळं काय झाले की तुमचे रघुनाथराव नाराज झालेत, आणि आपल्याला तो शनिवारवाड्यातला काका मला वाचवा जो आहे प्रकार, तो आपल्याला माहिती आहे. आणि काय झालं होतं त्या प्रकारामध्ये, धचा मा केला असं एक इतिहासात म्हटलं जातं. धचा मा करणं हा वाक्प्रचार जसा वापरला जातो, तो ह्या नारायणराव रघुनाथराव प्रकरणातून चालाय. नारायणरावांना धरा याच्याऐवजी नारायणरावांना मारा असा शब्द प्रयोग करण्यात आला होता, आणि असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये काय झालं होतं, नारायणरावांचा मृत्यू झाला होता. बरोबर. आता नारायणरावाच्या मृत्यूनंतर आपल्याला पेशवेपद भेटेल ही रघुनाथरावांची जी अपेक्षा होती ती फेल गेली, कारण नारायणरावाच्या मृत्यूनंतर सवाई माधवराव पेशवेपदी झाले. आता सवाई माधवराव कोण होते, हे नारायणरावांचा मुलगा होता, एकदम अल्पवयीन मुलगा होता. आणि सवाई माधवराव यांना जरी पेशवेपद केलं असलं तरी सत्ता सांभाळली होती तुमच्या नाना फडणवीसांनी. म्हणजे जरी कारभार सवाई माधवरावांच्या नावाने होत असला तरी सर्व कारभार तुमचे कोण पाहत होते, नाना फडणवीस पाहत होते. आणि ह्या प्रकरणामुळे काय झाले, तुमचे रघुनाथराव नाराज झालेले, आणि त्यांनी काय केलंय, स्वतःला पेशवेपद मिळवण्यासाठी इंग्रजांबरोबर करार केला. आता इंग्रज आपण ज्यावेळेस म्हणतो, इथं जे इंग्रज घ्यायचे ते आपल्याला सुरत मधले घ्यायचे.
सुरत, कारण तिने वखार स्थापन केली होती, किंवा त्याला आपण मुंबईकर इंग्रज असं सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. सुरत किंवा मुंबई, कारण ह्या दोन ठिकाणी त्यांची बऱ्यापैकी बस्तान त्यांनी बसवलं होतं. मग आता हे तुमचे रघुनाथराव गेलेत इंग्रजांकडे मुंबईच्या, आणि त्यांनी जो करार केलाय त्याला सुरत करार म्हटलं जातं, कारण करार झाला होता सुरतला, पण काय होतं ते इंग्रजांचं जे महत्वाचं ठिकाण होतं ते सुरत नंतर मुंबई होतं, म्हणून त्याला मुंबईकर इंग्रज असं म्हटलं जायचं. ह्याची तारीख लक्षात घ्यायची आपल्याला, 6 मार्च तुमची 1775. आता ह्यावर प्रश्न तुम्हाला 6 मार्चवर विचारणार नाही, पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो वर्षावर, त्यामुळे वर्ष लक्षात ठेवायचं. वर्ष आहे तुमचं 1775, आणि कुठं झाला होता, सुरत या ठिकाणी झाला होता. आता ह्या ज्या सुरत करारातल्या अटी होत्या, खूप जास्त अटी होत्या, पण त्यातल्या ज्या महत्वाच्या अटी ते आपण फक्त विचारात घेणार आहोत. त्यातली सर्वात महत्वाची पहिली अट होती, इंग्रज काय करणार आहेत, रघुनाथरावांना पेशवेपदी बसवण्यासाठी संपूर्ण मदत करणार आहेत. म्हणजे काय करायचं ठरलंय थोडक्यात, सवाई माधवरावांच्या ऐवजी काय करायचे, रघुनाथरावांना पेशवा करायचे, आणि ह्यासाठी इंग्रज पूर्ण मदत करतील. त्यासाठी काय करणार आहेत, 2500 सैनिक दिले जातील रघुनाथरावांना, आणि रघुनाथराव काय करणार त्या बदल्यात इंग्रजांच्या सैन्यासाठी खर्च म्हणून दरमहा 1.5 लाख रुपये, त्या काळातले 1.5 लाख रुपये देणार होते, आणि मदतीची अनामत रक्कम म्हणून इंग्रजांना 6 लाख रुपये द्यावे, किंवा तेवढ्याच किमतीचे सोने अनामत ठेवावे. आता ही मदत करणारे कोण, इंग्रज, पण मग त्या बदल्यात म्हणजे गॅरंटी म्हणून काय, इंग्रजांना 6 लाख रुपये द्यायचे होते, किंवा तेवढ्याच किमतीचं सोनं अनामत ठेवायला सांगितलं होतं कोणाला, रघुनाथरावांना. आणि मदत जे केली, आता हे युद्ध झालं आणि रघुनाथराव जर पेशवा झाले, तर काय ठरलं होतं, मदतीचा मोबदला म्हणून इंग्रजांना 3 बघा, ठाणे, वसई आणि साष्टी इत्यादी 19 लाखाचे, आता वर्ष 19 लाखाच्यावर येणार नाही, पण कोणकोणते देणार होते प्रदेश, ठाणे, वसई आणि साष्टी, हे 3 नाव लक्षात ठेवायचे. हा प्रदेश देण्यात येईल असं ठरलं होतं. आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं, सुरत करारचं वर्ष 1775, इंग्रज आणि रघुनाथराव, आणि त्यामध्ये मोबदला म्हणून इंग्रजांना ठाणे, वसई आणि साष्टी हे 3 शहरं दिली जातील असं मान्य करण्यात आलं होतं. काय महत्व आहे तुमच्या सुरत कराराचं, सुरत करारामुळे काय झालं, इंग्रजांना मराठा राजकारणामध्ये चंचू प्रवेश मिळाला. म्हणजे इतके दिवस काय होत होतं, इंग्रज मराठ्यांचं राजकारण बाहेरून पाहत होते, पण रघुनाथराव तिकडं त्यांच्या मदतीला गेले, मदत मागायला गेल्यामुळे काय झाले, त्यांना इनडिरेक्टली काय करता आलं, मराठा राजकारणामध्ये प्रवेश मिळालेला आहे. आता बघा, आपण पाहिलं की रघुनाथराव आणि मुंबईकर जे इंग्रज आहेत त्यांच्यामध्ये झाला होता तो तुमचा सुरतचा करार झाला. पण आता लगेच दुसरा एक करार झालाय, त्याला नाव आहे बघा पुरंदरचा करार किंवा तह. आता का झालाय ह्याच्या मागचं कारण आहे बघा, काय झालं होतं त्याच्या पार्श्वभूमी, रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता 1773. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने काय झालं होतं, मुंबई तसेच मद्रासचा प्रदेश बंगाल गव्हर्नरच्या अखत्यारीत आला होता. म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचं सुरुवातीचा कालखंड होता त्यावेळेस मुंबई, मद्रास आणि बंगाल हे 3 जे होते ते 3 प्रांतामधले जे महत्वाचे ठिकाण होते, हे 3 ठिकाणांवर इंग्रजांची सत्ता चालत होती. पण 73 मध्ये काय करण्यात आलं, इथं जो गव्हर्नर जनरल असणार आहे बंगालचा गव्हर्नर, म्हणजे यापूर्वी काय होतं बघा, 1773चा पूर्वी जो होता त्याला फक्त गव्हर्नर म्हटलं जायचं, आणि आता 73 मध्ये त्याला बंगाल गव्हर्नर असं नाव देण्यात आलंय. आणि काय करण्यात आलंय, त्याला सुपिरियर म्हणजे हे दोघं त्याच्या तेरीत येतील असं एक अट देण्यात आली रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये. म्हणजे काय करण्यात आलं, तुमचा बंगालचा जो गव्हर्नर असणार आहे तो यांचे निर्णय ओव्हरराईड म्हणजे त्यांचे निर्णय बदलू शकत होता, असं त्याला अधिकार प्राप्त झाला होता. बघा 1773च्या ऍक्ट नुसार तुमचं वॉरन हेस्टिंग झाले होते तुमच्या बंगालचे पहिले गव्हर्नर. मग त्यांनी काय केलंय, सुरत तह नामंजूर केलाय. सुरत तह बघितला आपण कोणामध्ये झाला होता, इंग्रज आणि रघुनाथराव, आणि तो तह नामंजूर करून पुणे दरबाराशी म्हणजे पेशव्यांशी काय करण्यासाठी, तह करण्यासाठी कोणाला पाठवले, तुमच्या कॅप्टन ऍक्टनला पाठवले. कॅप्टन ऍक्टन आला 75ला, तो करार झाला होता. पुढचा करार तारीख आहे आपले 1 मार्च 1776, वर्ष लक्षात ठेवायचं फक्त 1776. जोड्या लावामध्ये प्रश्न येऊ शकतो की पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता, तर वर्ष लक्षात ठेवायचे 1776. आता ह्याच्यामध्ये काय अटी होत्या बघा, साष्टी आणि ठाणे हे 2 प्रदेश इंग्रजांकडे राहतील. आता साष्टी आणि ठाणे हे 2 प्रदेश इंग्रजांकडे राहतील असं ठरलं होतं. ओके,
त्यानंतर बघा मराठ्यांनी 12 लाख रुपये रघुनाथरावाशी झालेला खर्च म्हणून इंग्रजांना द्यायचे आहेत, बरोबर. म्हणजे हे द्यायचे मराठ्यांनी म्हणजे कोणी तुमच्या पुणे दरबाराने द्यायचे. पुढचा मुद्दा आहे पुणे दरबाराने रघुनाथरावाला 3 लाख रुपयांची पेन्शन द्यावी आणि रघुनाथरावांनी संन्यास घ्यावा. म्हणजे यांचं काय म्हणणं होतं कॅप्टन ॲक्टनचं की जो खर्च झालाय त्याचे पैसे द्यायचे आणि रघुनाथरावाला 3 लाख रुपयाची पेन्शन द्यायची आणि रघुनाथराव काय करतील राजकारणातून संन्यास घेतील आणि इंग्रजांनी गुजरातमध्ये जिंकलेला प्रदेश मराठ्यांचा प्रदेश इंग्रजांकडे राहील. म्हणजे इंग्रज गुजरातमध्ये म्हणजे सुरतच्या आजूबाजूला जो प्रदेश त्याने जिंकून घेतला होता तो काय राहील कायम इंग्रजांकडे राहील. आणि सगळ्यात शेवटी काय इंग्रज काय करतील रघुनाथरावास पुणे दरबाराच्या हवाली करतील. म्हणजे काय करतील जो करार केला होता तो करार भंग झालेला आहे आणि इंग्रज काय करतील रघुनाथरावाला आणून कोणाच्या पुणे दरबाराच्या हवाली करतील. बघा आता हे 2 करार झाले. आता 2 करारानंतर आपल्याला पाहायचंय पहिलं इंग्रज मराठा युद्ध. मी कंसामध्ये लिहिले बघा अंक पहिला. म्हणजे काय झालं होतं इंग्रज मराठा जे युद्ध झालेत ना ते युद्ध असे सलग कधी झाले नाहीत. म्हणजे आज सुरू झालं किंवा 1-1.5 वर्ष चाललं कंटिन्यू आणि त्याचा तोडगा निघालाय. हे कालावधीमध्ये मध्ये काहीतरी घटना घडत होत्या, मध्ये करार होत होते, पुन्हा युद्ध होत होतं म्हणून आपण त्याला काय केलं विभागणी केली. त्यातला आपण पाहतोय अंक पहिला. ह्याचा कालावधी काय बघा तुमचा 1775 ते 1779. काय झालं होतं 1775 ला सुरत करार झाला होता आणि त्या करारानुसार सुरतच्या तहानुसार कर्नल किटिंग आणि रघुनाथराव कोण आलं होतं कर्नल किटिंग म्हणजे कुठले असणार तुमच्या मुंबईच्या जे इंग्रज होते त्यांचे आधी सैनिक अधिकारी आणि रघुनाथराव यांनी काय केले पुण्यावर आक्रमण करण्यासाठी निघालेले आहेत. त्यानंतर काय झाले बघा मग तिकडून त्यांनी आक्रमण केल्यानंतर मराठा सेनापती इकडून निघले तुमच्या पुण्यामधनं हरिपंत फडके यांनी रघुनाथराव आणि कर्नल किटिंग यांच्यामध्ये कुठं झालाय आडस या ठिकाणी युद्ध झालंय. पण ते युद्ध कसं ठरलंय अनिर्णायक ठरलंय. म्हणजे याच्यातून असा कुणी विजय झालाय असं आपण म्हणू शकत नाही. आता ह्या मोर्चावर काय झालं होतं तिकडला तुमच्या कर्नल किटिंग आणि रघुनाथराव येत होते आणि दुसऱ्या मोर्चावर काय होतं मराठ्यांविरुद्ध युद्ध करण्यासाठी गव्हर्नर हॉर्मी याने कर्नल इगर्टन याच्या नेतृत्वाखाली तर वॉरन हेस्टिंग्ज याने कर्नल गोडार्ड यांच्या नेतृत्वाखाली पुण्याला रवानगी केली आहे. बघा आता जर इथं आपण पुणे म्हटलं तर एकूण तिघांनी आक्रमण केलं होतं. तिघ कोण आहेत तुमचे किटिंग आणि रघुनाथराव. त्यानंतर कर्नल तुमचं कोण आहेत इगर्टन आहेत आणि तिसरा आहे तुमचा कर्नल गोडार्ड. कर्नल गोडार्ड कोण आहेत हे कर्नल गोडार्ड आलेत कुठून थेट बंगालमधून आले होते. ह्यांना पाठवलं होतं तुमच्या वॉरन हेस्टिंगनं आणि मुंबईच्या गव्हर्नर हॉर्नबी यांनी पाठवलं होतं कर्नल इगर्टन, बरोबर. त्यानंतर काय झालंय बघा खंडाळ्याच्या घाटातून पुण्याकडे येत असलेल्या इंग्रजी फौजेला मराठी फौजेने गनिमी काव्याने हल्ला करून हैराण करून सोडले. तर तिकडे महाजी शिंदे यांनी काय केले कर्नल गोडार्ड यांच्या नेतृत्वाखालील सैन्याला बरेच त्रस्त करून ठेवले. बघा आता तिन्ही बाजूनी जरी हल्ला होत असला तरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मराठा साम्राज्य एवढ्या प्रचंड औरंगजेबासमोर उभं कशामुळे राहिलं होतं तर गनिमी कावा म्हणजे काय होतं पहा मुघलांची जी फौज होती ती खूप मोठी होती त्यामुळे त्यांच्यावर आपण मोकळ्या मैदानावर म्हणजे समोरासमोर मोठी लढाई करू शकत नाही हे आपल्याला माहित होतं. शिवाजी महाराजांच्या काळापासून ही आपली पद्धत आहे. त्यामुळे काय करायचं एक अचानक हल्ला करायचा शत्रू सैन्याचा त्याचा मोठा लॉस होईल हे पाहायचं आणि पुन्हा माघार घ्यायचं निघून जायचं. ही जी मेथड होती म्हणजे अचानक काय करायचं हल्ला करायचा आणि माघार घ्यायची ज्यांनी काय होईल सैनिकांना विरोधी सैनिकांना कोणतीही मदत भेटणार नाही. ही जी मेथड वापरली जाते तिला म्हटलं होतं गनिमी कावा आणि तोच गनिमी कावा पुन्हा इथं मराठ्यांच्या उपयोगी आलेला आहे. काय झालंय खंडाळ्याच्या घाटातून पुण्याकडे येत आहे म्हणजे खंडाळ्याच्या घाटामधून एकतर इंग्रजांना खंडाळ्याच्या घाटामधून प्रवास कसा करायचा हे कळत नव्हतं कारण त्याच्यासाठी पूर्ण नवीन टेरिटरी होती आणि अशा ठिकाणी काय झाले मोक्याच्या ठिकाणी मराठा सैनिक बसले होते. मग त्यांनी काय करायचे गनिमी हल्ला करायचे आणि त्यांना परेशान करून सोडलं होतं. म्हणजे अचानक हल्ला करायचे त्यांचे काही सैनिक मारायचे पुन्हा माघार घ्यायचे. म्हणजे शत्रू सैनिक सावध होईपर्यंत मराठा सैन्याने पुन्हा त्या जिथं हल्ला केला तिथून गायब होऊन जायचे. गायब व्हायचे म्हणजे त्यांचे काही ठिकाणं ठरले होते तिथं माघार घ्यायचे आणि ते सापडायचे नाहीत इंग्रजांना. ही गोष्ट घडत असताना इकडे महाजी शिंदे यांनी काय केलं होतं गोडाडे यांच्या नेतृत्वाखाली सैन्याला सुद्धा हे केलं होतं म्हणजे काय केलं होतं त्रास का दिला होता सेम अशीच मेथड वापरली त्यांनी सुद्धा गनिमी कावाचा. आता महाजी शिंदे तुमचे कुठं असणार आहेत हा जर भारत घेतला महाराष्ट्र
आणि मध्य प्रदेशमध्ये हे त्यांचं संस्थान आहे, बरोबर. मग इंग्रजांचा इकडनं गोडाड येत होता, कुठं, पुण्याकडे येत होता. मग इथं त्यांना मध्यामध्ये कोणाची त्यांना तोंड द्यावं लागले, महाजी शिंदेशी तोंड द्यावं लागले. आणि त्यांनी काय केले, ह्या गोडाडच्या सैन्याला काय केले, परेशान करून ठेवले. युद्धाच्या आघाडीवर होणारी पिछेहाट, म्हणजे इकडे काय होतं बघा, या खंडाळ्याच्या घाटामध्ये इंग्रज फौजेला, म्हणजे कोणाच्या, किटिंगच्या आणि रघुनाथरावाच्या फौजेला ह्यांनी कोणी तुमच्या हरिपंत फडके यांनी परेशान करून ठेवलं होतं, म्हणजे त्यांना त्रास दिला होता. आणि इकडे महाजी शिंदे, म्हणजे अशा दुहेरी आक्रमणामुळे काय झालेलं आहे, इंग्रजांना शरण जाण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. कारण त्यांच्यासाठी हा गनिमी कावा नावाचा जो प्रकार होता तो अत्यंत नवीन होता. आणि त्यांनी काय घेतलंय, माघार घेतलेली आहे. आणि मग माघार घेताना एक जो करार झाला किंवा तह झाला त्याला म्हटलं जातं तुमचा वडगावचा तह. आपल्याला ह्यातली तारीख लक्षात ठेवायची, सुरुवात कधी झाली आणि वॉरन हेस्टिंग्ज यांनी कोणाला पाठवले, कर्नल गोडार्डला. एवढं लक्षात ठेवायचं, कारण गोडार्डवर एक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे की वॉरन हेस्टिंग यांनी खालीलपैकी कोणाला पुण्यावर चाल करण्यासाठी पाठवली होती. तर कर्नल गोडार्ड हे त्यांचं नाव आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता बघा, इंग्रजांनी माघार घेतली आणि तिथं कोणता एक करार झाला, त्या कराराला म्हणतात वडगावचा करार किंवा वडगावचा तह. त्याची तारीख बघा किती आहे, 16 जानेवारी 1779. आपल्याला आता इथं फक्त इयर लक्षात घ्यायचं आहे, तारीख पूर्ण लक्षात ठेवायची काही गरज नाही. 1779 काय ठरलंय, इंग्रजांनी रघुनाथराव पेशव्यांच्या स्वाधीन करावे, ही अट असलीच पाहिजे. कारण काय केलं होतं, रघुनाथरावांनी मराठ्यांविरुद्ध इंग्रजांना आपल्या राजकारणामध्ये बोलवलं होतं. त्यानंतर काय, इंग्रजांनी साष्टी वसई गुजरातमध्ये काबीज केलेला प्रदेश परत करावा. आधी काय ठरलं होतं की ते इंग्रजांकडेच राहील गुजरातमधला, पण आता काय झालंय, इंग्रजांना माघार घ्यावी लागली. त्यामुळं ह्या तहामध्ये किंवा करारामध्ये मराठ्यांचे पारडं जड झाले. त्यामुळे मग काय केलं, मराठ्यांनी काय म्हटलंय, आम्हाला ही साष्टी वसई आणि गुजरातमध्ये जिंकलेला प्रदेश परत पाहिजे. त्यानंतर इंग्रज आणि रघुनाथराव यांच्यामध्ये झालेले सर्व करार रद्द होतील. सर्व करारामध्ये सर्वात महत्त्वाचा तुमचा सुरतचा करार आहे, तो सुद्धा रद्द होईल असं ठरलं. त्यानंतर बंगालमधून गोडाडच्या नेतृत्वाखाली पाठवलेली फौज परत बोलवली जाईल. मी सांगितलं तुम्हाला, गोडाड आला होता, त्याला पाठवलं होतं वॉरन हेस्टिंगनं, तो सुद्धा माघार घेईल. आणि ह्या अटींचं काटेकोरपणे पालन होईपर्यंत इंग्रजांचे किती 2 अधिकारी काय राहतील, वलीस म्हणून मराठ्याकडे ठेवले जातील. म्हणजे इंग्रजांना माघार घ्यावा लागल्यामुळे जो झालेला तह आहे त्याला म्हणतं वडगावचा तह. वर्ष लक्षात ठेवायचं 1779. आणि ह्याच्यातल्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये सर्वात महत्त्वाची अट, रघुनाथरावांना ताबे स्वाधीन करायचे आणि इंग्रज आणि रघुनाथराव यांच्यामध्ये झालेले सर्व करार रद्द होतील. हे 2 महत्त्वाच्या अटी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा, मी तुम्हाला म्हणलं की इंग्रज मराठा युद्धामध्ये असं सलग युद्ध कधी झालं नव्हतं. त्यामुळे पहिला अंक संपला तुमच्या वडगावच्या तहाने. आता दुसरा अंक सुरू होतोय बघा. दुसरा अंक काय म्हटलंय, वडगावच्या तहामुळे जाचक अटींचा बदला घेण्यासाठी. आता आपण पाहिलं वडगावच्या तहामधल्या ज्या सगळ्या अटी होत्या त्या इंग्रजांच्या विरोध, म्हणजे इंग्रजांवर मराठी वरचढ झालेले आपल्याला दर अटीमधून दिसते. म्हणून काय झाले, वडगावच्या तहाच्या जाचक अटींचा बदला घेण्यासाठी काय झाले, वॉरन हेस्टिंग यांनी पुन्हा एकदा काय केले, गोडाडच्या नेतृत्वाखाली, म्हणजे आधी काय ठरलं होतं की गोडाडच्या नेतृत्वाखालीचे सैन्य माघारी बोलवलं जाईल, पण त्या जाचक अटींचा बदला घेण्यासाठी ह्यांनी पुन्हा एकदा पाठवले, नेतृत्व दिले, तुमच्या गोडाडकडे दिले. त्यामुळे ते नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता गोडाड पुण्यावर चाल करून येत होता हे माहित होतं, म्हणून काय केले, नाना फडणवीस बघा, मी काय तुम्हाला म्हणलं की यावेळेस पेशवा म्हणून होते तुमचे सवाई माधवराव, पण कोण पाहत होतं, सगळा मराठ्यांचा दरबार कोणाच्या हातात होता, नाना फडणवीसांच्या हातात होता. त्यांनी काय केले, चतुसंघ, चतु म्हणजे चतुचा अर्थ होतो 4 जणांचा एक संघ तयार करायचे प्रयत्न केलाय. कोण होते बघा, त्यामध्ये स्वतः पेशवे, हैदर, नागपूरकर, भोसले आणि निजाम, ह्या 4घांना एकत्र करून काय करायचं, इंग्रजांविरुद्ध एक आघाडी निर्माण करायचा निर्णय घेतलाय किंवा प्रयत्न केलाय तुमच्या नाना फडणवीसांनी. पण काय झालंय बघा, थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं ना की इंग्रज संख्येने खूप छोटे असले तरी त्यांनी भारतासारख्या विशाल देशावर राज्य केलं का, तर ह्याच्या मागचे 2 कारण आहेत. एक तर कारण म्हणजे त्यांच्याकडची असलेली शिस्त, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना संपूर्ण भारताविषयी असलेली माहिती. म्हणजे भारताचा नकाशा कसा आहे हे इंग्रजांनाच माहित होतं. म्हणजे उदाहरणार्थ असं सांगितलं जातं की मराठ्यांना पूर्ण भारतावर सत्ता आहे माहित होतं, पण भारताची सीमा कुठपर्यंत आहे हेच माहित नव्हतं. म्हणजे एवढी आपल्याकडची परिस्थिती अवघड होती. पण इंग्रजांना काय होतं की त्यांचं टेक्नॉलॉजिकल नॉलेज खूप स्ट्रॉंग होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडची आधुनिक शस्त्रास्त्र होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये जे छोटे छोटे संस्थानिक होते किंवा छोटे छोटे राजे होते किंवा सरदार म्हणता येईल, त्या
त्यांच्यामधली जी अंतर्गत लढाई होती त्या लढाईचा खूप चांगला फायदा कोणी घेतलाय, इंग्रजांनी करून घेतलाय, जेणेकरून काय झाले, इंग्रजांविरुद्ध असं कधीच एक स्ट्रॉंग अपोजिशन निर्माण झालेलं नाही. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर ज्यावेळेस काय झालं होतं, तुम्हाला त्याचं अधिकाऱ्याचं नाव आठवत नाही, पण त्यांनी कोलकात्यामध्ये एक मिरवणूक काढली होती. त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहिले त्या अधिकाऱ्यानं की आम्ही जी मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीला पाहण्यासाठी एवढे लोक जमले होते की प्रत्येक माणसाने जर एक खडा किंवा एक खडा म्हणजे आपण मोठा दगड नाही पण एक खडा धरू जर उचलून आम्हाला मारला असता तरी आम्ही त्या मुक्का मार लागून त्या खड्याने दगडाने प्रत्येकाने एक लागला असता तर आमचा मृत्यू झाला असं त्यांनी लिहिलं होतं. पण इंग्रजांची जी स्ट्रॅटेजी आहे, आधुनिक विचार प्रणाली आणि पूर्ण स्ट्रॅटेजिकली जे विचार करायचे त्यामुळे काय झालं ते शक्य झालेलं नाही. म्हणजे तीच मेथड तुम्हाला मी सांगितली, तीच मेथड आपण बघा तुमच्या 1857चा उठाव बी तुमचा अयशस्वी कशामुळे झाला होता, तर तिथेही इंग्रजांनी काय केलं होतं की जे महत्वाचे संस्थानिक आहेत ते उठावामध्ये सामील होणार नाहीत हे जी काळजी घेतली होती. इथेही तेच झालंय. इंग्रजांनी काय केले, नागपूरकर भोसले आणि निजाम यांना आपल्या बाजूने घेतले. आता नाना फडणवीसांचं म्हणणं काय होतं, पेशवे हैदर, नागपूरकर भोसले आणि निजाम यांना चौघांना एकत्र करू. इंग्रजांनी काय केले, तिथले नागपूरकर भोसले आणि निजाम यांना काय केले, त्यांच्या जो संघ तयार होणार त्या संघामध्ये सामीलच होऊ दिलं नाही. सामील होऊ दिलं नाही म्हणल्यानंतर बघा ना की काय होतं, ह्या चौघांची जर चौघ एकत्र आले असते तर इंग्रजांना त्यांच्याविरुद्ध उभं राहणं अवघड झालं असतं. पण हे दोघं जर सहभागी झाले नाहीत मग आता काय झाले, राहिलं कोण तुमच्या चतुसंघामध्ये, हे दोनच माणसं राहिले, पेशवे आणि हैदर. आता पेशव्यांमध्ये महत्वाचे सरदार होते तुमचे महाजी शिंदे होते. त्यामुळं जी जबाबदारी कोणावर पडली, इंग्रजांना विरोध करण्याची, ह्या दोघांवरच पडली. दक्षिणेमध्ये हैदर, टिपू सुलतान यांचे वडील, आणि गुजरातमध्ये महाजी शिंदे यांनी काय केलं, इंग्रजांविरुद्ध आघाडी सांभाळलेली आहे. दक्षिणेमध्ये तुमच्या हैदरने तर गुजरातमध्ये महाजी शिंदे यांनी. ओके. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे काय झालंय, इंग्रज सैन्यांची मोठी हानी झाली. गोडाडला इथं पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली. आता आपण पाहिले की महाजी शिंदेनी गोडाडला आधीच मागच्या पहिल्या अंकामध्ये सुद्धा परेशान करून ठेवलं, हैराण करून सोडलं होतं. मराठ्यांच्या गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो केले होते. परिणामस्वरूप इंग्रजांनी तहाची बोलणी सुरू केलेली आहे. म्हणजे दुसऱ्या वडगावच्या जाचक अटीचा बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीने पुन्हा एकदा गोडाडने हल्ला केला होता. पण महाजी शिंदे यांनी स्वतःच्या पराक्रमाने काय केले, गनिमी कावा वापरून इंग्रजांना सळो की पळो करून ठेवले आणि त्यांना पुन्हा नवीन तहाची बोलणी तयार करायला लावली. आणि मग जो तह आहे तो तह झाला सालबाईचा तह. हा झाला कोणामध्ये, इंग्रज आणि महाजी शिंदे. महाजी शिंदे जरी प्रमुख असले तरी हा मराठ्यांच्या बाजूने झाला होता. पण प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर महाजी शिंदे लिहायचंय. आणि ह्यांच्यामधला जो तह आहे तो सालबाईचा तह म्हणून ओळखला जातो. आणि हा करार होऊन काय झाले, पहिलं तुमचं इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे. आता हा तह झाला होता तुमचा कधीच आहे बघा, त्याविषयी आपण पुढच्या स्लाइड मध्ये माहिती पाहूया. सालबाईचा तह, तारीख लक्षात ठेवा, 17 मे 1782. वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त 1782. कोणाकोणामध्ये झाला होता, इंग्रज आणि महाजी शिंदे ह्या दोघांमध्ये. प्रश्न यावरच येतो. आता या तहामधल्या अटी काय आहेत बघा, पुन्हा अटी तेच आहेत जो मूळ कारण होतं. इंग्रजांनी काय करायचे, रुग्णतावांना आश्रय द्यायचे नाही. इंग्रजांनी पुरंदरच्या तहानंतर घेतलेल्या मराठ्यांचा प्रदेश काय करायचा, परत करायचा. पुरंदरचा तह आपण पाहिला होता, त्याचं वर्ष किती होतं, 1776. ह्या तहानंतर इंग्रजांनी जो प्रदेश घेतला होता तो माघारी करायचा आहे. वसई मराठ्यांकडे तर साष्टी, भडोच आणि अन्नबेटे इंग्रजांकडे राहतील. आता ह्याच्यामध्ये काय केले, वसई जे आहे ते मराठ्यांकडे राहील, इतर प्रदेश काय राहतील तुमच्या इंग्रजांकडे राहतील असं ठरले. राघोबा पेशव्यांचा पेन्शनर म्हणून राहील आणि त्याला किती द्यायचे तुमचे, दरमहा 25,000 रुपये द्यायचे. आणि इंग्रजांनी पेशव्यांनी ब्रिटिश वगळता अन्य कोणत्याही युरोपियन सत्तेशी संबंध ठेवू नयेत. आता बघा इथं तुम्हाला मराठा वरचढ दिसतात, इथं सुद्धा मराठा वरचढ दिसतात, इथं वरचढ दिसतात. इथं थोडं काय केलं, इंग्रजांनी काय केले, रघुनाथराव म्हणजे राघोबांविषयी एक अट तयार केली की त्यांना काय करायचे, पेन्शनर करायचे आणि त्यांना काय करायचे, दरमहा तुमचे किती द्यायचे तर 25,000 रुपये द्यायचे. आणि इंग्रजांनी स्वतःच्या बाजूने एक अट त्यामध्ये ऍड करून घेतली की यापुढे मराठा किंवा पेशवा काय करतील, ब्रिटिश वगळता अन्य युरोपियन सत्तेशी संबंध ठेवणार नाहीत. ओके. हा तह झाला तुमचा सालबाईचा 1782चा.
आता आपण पाहिलं होतं की चतुसंघ तयार झाला नव्हता, पण दोघांपैकी दुसरा जो व्यक्ती होता तो होता तुमचा कोण? हैदर होता. इंग्रजांशी मराठ्यांनी जरी तह केला असला तरी हैदरनं काय केले? तुमचं दक्षिणेमध्ये इंग्रजांविरुद्धचा आपला लढा चालूच ठेवलेला आहे. मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज आला. आता हे सगळं घडतंय म्हणजे मोठ्या तयारीने जरी हल्ला केला असला तरी पराभव झाला हे लक्षात आलं इंग्रजांच्या, की मराठ्यांविरुद्ध आपण सध्या काहीतरी काही करू शकत नाही. हे लक्षात आल्याने इंग्रजांनी काय केले? पुढील 20 वर्ष मराठ्यांच्या वाटेनं जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ह्या पुढं मराठा राजकारणामध्ये आपल्याला प्रवेश करायचा नाहीये हे इंग्रजांनी ठरवले. त्यामुळं 1782 ते 1802 ह्या ज्या कालखंडामध्ये तुम्हाला कोणतंही मराठा किंवा इंग्रजांच्या मध्ये युद्ध झालेलं नाहीये. हा बफर पिरियड म्हणून ओळखला जातो आणि ते इंग्रजांनी ठरवलं होतं. बघा, आपण आतापर्यंत काय पाहिलंय की मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा प्रवेश कसा झालेला आहे, आणि आपण काय पाहिलं आतापर्यंत की पहिलं जे इंग्रज मराठा युद्ध झालं त्याचा कालावधी तुमचा काय आहे? 1775 ते 1782. ह्या पार्टमध्ये आपण थांबूया. पुढच्या पार्टमध्ये इंग्रज मराठामधलं दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध या विषयावर आपण माहिती घेऊया. धन्यवाद.